ओ ओ ओ सहना सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परं सुखं केवलं ज्ञानमूर्तिं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभु आनन्ददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्मंत्र दूर हमसे कीजिए। लीजिए ओ शरण में हम सदा प्यारी बने ब्रह्म चिंतक धर्म रक्षक वीर व्रत धारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे सत्य बोले झूठ त्यागे मेल आपस में करे। हे प्रभु ज्ञान हमको दीजिए प्रेम से हमें जन्म की नित्य ही सेवा करे दिव्य जीवन हो तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुण दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। ये सद्गुरुनारायण के कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोऽधिरूपा ओंकार स्वरूपा नमोऽधिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा तुझ विश्वाची रूपा तुझ ब्रह्मादिरूपा ओंकार स्वरूप तुझी आसते तुझे गुणगाऊं तुझी आसते तुझे गुणगाऊं हे सुखी हो सर्वकाल नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा तुझी श्रोतावता ज्ञानासिकार तुझी श्रोतावता ज्ञानासिकार सर्व येणे जाणे तुझिया हाती सर्व येणे जाणे तुझिया हाती नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा
अरे हॉटस्पॉट पे लगे हैं आज क्या पहले से नहीं आ रहे। लास्ट टाइम कैसे तक आए थे? 51 complete. हो गया ना? 50 सेकंड लेने का है। हाँ ना? Yes, yes. ये स्तोत्र ले कोई तो पड़े। हाँ। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तथा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। कौन पढ़ता है? पढ़ो वीडियो पढ़। Okay. When your intellect crosses beyond the mire of delusion, then you shall attain to indifference as to what has been heard and what is yet to be heard. When the intellect crosses over the jumble of delusion and it sloughs off its delusions, the stanza here assures Arjuna that it will develop disgust for all that is actually heard and for that what is yet to be heard. Here the term "what is yet to be heard" must be understood as a representative term that is standing for all sense experiences that are yet to be experienced. Naturally so, when the intellect becomes purer, it loses all its erstwhile charm for sense experiences, namely what it had before and what it may gain in the future. उसमें क्या समझता है? what do you learn from this or understand from this? What has yet to be heard and that what is heard. When you are on the state of intellectual level, कुछ फर्क नहीं गिरता ना। See, what is delusion? Delusion is when you are unable to see what things which are actually are as they are. है ना? And so then whatever you hear of that, किसके लिए किसके बारे में बोल रहे हो बोलो पहला। What you मैंने मेरे जन्म में बात नहीं बोलता। What did you all understand out of this? कुछ समझा नहीं। Anybody? See, if your intellect or you're convinced that this job has to be done, so you will not pay attention to what other tell, whether it is for good or bad. You will concentrate fully on that job and you will be able to do it in a more effective way. कोणी वंदा कोणी निंदा सोयताच आमचा धंदा। कोई वंदो कोई निंदो कोई भी कुछ भी करो, लेकिन then they will not fall for that, pray that अरे people are not praised me or people are not criticizing me. For all that is actually heard and that is yet to be heard, as representation for sense experience that are yet to be experienced.
Naturally, when the intellect becomes purer, it loses all its erstwhile charm for the sense experience. What it had before and what it will gain in future. काय मिळालं तरी काय फरक पडतो एकदा once you have gone through that phase, then that enchantment for the sense object automatically drops off. आता tell me, how many of you are still excited when you see a kite? No one. That age has gone off. So that enchantment for that or enchantment for the future काय मिळणार मिळून व्हॉट आर अजून एक घर मिळेल 2 BHK 3 BHK आणि काय मिळणार आता घर आहेच ना आणि काय होणार आहे म्हणून म्हणजे आपल्याला जे अट्रॅक्शन्स आहेत आणि अट्रॅक्शन्स नाही अट्रॅक्शन नाही अट्रॅक्शन्स आहेत कष्टाचे वासनाचे आपल्याला हे मिळाले की आपला आनंद होईल ते ऑटोमॅटिकली ड्रॉप आउट डेट ऑर ऑटोमॅटिकली ड्रॉप आउट सो वी आर नायदर इलेक्टेड बाय सक्सेस ऑर डिप्रेस्ड बाय फेलियर्स ठीक आहे यू ऍक्सेप्ट बोथ इक्वॅनिमिटी आपण केलेलं ना मध्ये तेच आहे की कोणी काय म्हटलं तरी काय फरक पडतोय एनिथिंग एल्स यू हॅव टू ऍड विजू नाही read the second and the next paragraph next 2 paragraphs it will be clearer there read Okay. Essentially godly and divine, the spiritual consciousness seems to fall under a self-delusion. When analyzed, it becomes perfectly evident as to its effects. This cause of delusion is conceived of as the indescribable power called Maya. Like unmanifest electricity, Maya as such is not perceptible except in its different manifestations. It is a phenomenon that can be fully estimated and accounted for through its varied expressions. Upon observing and analyzing the effects of Maya within the constitution of all individualized and embodied souls, the Vedantic masters have beautifully concluded that it comes to play in two distinct modes of expression at two different layers of the human personality. Thus, at the intellectual level, it expresses itself as a film of doubt and hesitation in its understanding or experiencing of the self in us. This expression, Maya, is coined by the masters to mean the wheeling power, Avarana Shakti. mm. Yeah, I think, yeah, it is clear. Yeah, continue. Okay. Due to this mist of ignorance that envelopes the intellect, when it is unconscious of the spiritual reality behind it, the mind starts projecting the world of the not self and superimposes it two firm ideas upon it two firm ideas that it is true, sat- satyatva, and second, that I am nothing other than the projected world, Atma Buddhi. This is Maya's expression as the projecting power, Vikshepa Shakti. In Mm. this stanza, Read. okay, in this stanza, it is said that once the intellect in us is purified through the art of steady work called devotion through work, it becomes possible for it to peep over the veil of ignorance that separates it from the splendor of the spiritual entity. When the intellect sloughs off its delusions, it goes beyond its attachment for the charms of the sensuous world. But before this happens, the intellect becomes ignorant of its spiritual destiny, struggles to fulfill itself, and then surges forward, seeking satisfaction amongst the finite sense objects of the world. Mm. माया का डेफिनेशन क्या बोला है
Maya is manifestation of the delusion, or what of self delusion. तो हम सोचते हैं और वो ऐसा होता है, उसको माया बोला. Actually, it is the thing. Actually, is that thing as we are as it is? No, we are supposing that something. I think that ABC is a good boy or a good man, but is it really that? That which is not, and I superimpose that upon that person or that thing is known as Maya. Just at the intellectual expression, a film of doubt and hesitation in its understanding or experiences in us. This expression of Maya is termed by the master as willing power. वैभवी काय समजलं तुला? सर त्यांनी इलेक्ट्रिसिटीचं जे उदाहरण दिलं की इलेक्ट्रिसिटी आपण समजू नाही शकत, तसंच माया असं नाही समजू शकत. जसं इलेक्ट्रिसिटी यूज होते वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, तर आपल्याला कळतं, समजतं. तसंच जे इफेक्ट आहे, मायाचे इफेक्ट्स आहे, त्याच्यावरनं आपल्याला समजू शकेल असं. म्हणजे Did So I think Maya is showing what is not there. Willing power means it's a cover of पडदा है. ignorance. पर्दा है. जैसे like you said, we consider this as a snake, जबकि rope है. तो उससे पता चलने में कितना टाइम लगता है कि एक बार पता चल गया कि this is a rope, then you're not scared. But till the time you don't know, you are just scared of it as a snake. So that is Maya, which we assume it is something else. It's covering. मध्ये छान दिलंय तुलसीदासांनी. मय और मोक्ष माया म्हटलं. मी आणि माझं आणि तू आणि तुझा यालाच माया म्हटलं. मेरा 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 वो भी गलत है और तेरा 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 वो भी गलत है. कोणाचं काय सांग बरं? कारण कोणाचं काहीच नाहीये. Actually, we are looking at the world which is not there at all. What is the world which are seeing? We are seeing the world in the form of names and forms. But we refuse to, or we are having that curtain of ignorance and not seeing the truth behind all both the things. That wheel of ignorance is there. आता त्याच्या पुढे त्यांनी काय केलंय? बाकी सगळं प्रोजेक्टिंग पॉवर विक्षेप ठीक आहे. म्हणजे माय एक्सप्रेशन ऑफ इट इज ट्रू सत्यत्व. अँड वी आपलं काय होतं माहिती का? वी सपोज दॅट इज ट्रू. माझं शरीर म्हणजे सत्य आहे आणि माझे and there is nothing else excepting that what I have projected in this world. So we refuse to see the truth, and we are only dwelling in our thoughts. काय नाही तिथेच आपल्याला चाललेलं आहे. काय why this happens? आपला जो अहंकार आहे तो खूप मध्ये येतो. सारखं खरं बघायची शक्ती आली की अहंकार उठायला काय नाही, कुछ भी नहीं है वो ये. भगवान किधर है? कुछ करते नाही तर भगवान किधर आहे? आपण जे केलेलं काम आहे तेच आपल्या समोर येतं आणि आपण आज जे करणार आहे ते उद्या येणार आहे. आता कसं सांगू तुम्हाला? See, with devotion through work, it becomes possible for us to peep over the veil of ignorance that separates it from the splendor of spiritual entity. When the intellect slows of its delusion, it beyond its attachment for the charms of the sensuous world. But this happens, but before this happens, the intellect, ignorant of the spiritual destiny, pants to fulfill itself and surges forward, seeking satisfaction among the infinite. आता एकदा एका वाक्यात सांगतो, what we are seeking for happiness, right? And now what we are in the as of today, majority of us are thinking that happiness lies in sense gratifications, sense objects. माझं हे गोष्ट झाली तर मी आनंद देतो. माझ्या सांगतो, माझ्या फक्त जर तब्येत बरी झाली की माझं सगळं चांगलं.
तब्येतच फक्त बरं व्हायला पाहिजे, बाकी काय जाऊ दे. आता हे खरं आहे का? तू जे मागचे 30 वर्ष केलं त्याचं तू आता भोगतोय. 67 त्यांनी छान हे दिलंय विवरण, की म्हणजे आपणच जे 30 वर्षात केलं, 30 वर्षांनी 67 येते ना. 30 वर्ष जसं वागलं त्याचं कर्माचं फळ पुढच्या 67 वर्षात येतं. तर तुम्ही आता नीट वागले की मग 67 त्रास होणार नाही. जर तू व्यायामच केला नाही, व्यवस्थित डाएट केलं नाही, काय बघितलं नाही, शरीराकडे दुर्लक्ष केलं, तर काय होणार आहे? आजारी पडणार, इम्युनिटी कमी होणार. पण तेच जर व्यवस्थित लक्ष दिलं, तेच तुम्हाला सांगतो की आता तुमचं वय लहान आहे, सूर्यनमस्कार, व्यायाम थोडा करायला पाहिजे. इज अ मस्ट टू कीप युअर बॉडी हेल्दी. If body is healthy, you can achieve whatever you want. But if body is not healthy, then it becomes a problem. Even for focusing on spiritual, and we are not Ramakrishna Paramahansa or Ramana Maharshi. That in spite of the illness or weakness, they were able to focus, keep their attention on the highest. So I should know that where my intellect is. Once we have to, the sense gratification is not the end of it. Sense gratification is just the wheel of Maya, which is superimposing the truth and giving us you know what, giving us an काय म्हणतात त्याला, affirmation, false affirmation that this is happiness. हे खरं सत्य आहे. सुख आहे का नाहीये, पण आपण त्याला म्हणतो सुख आहे. काय आपलं बघ ना कसं आहे, घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा. काहीतरी विचार केलेला, काहीतरी मनात काही विचार येतो. एक तरी विचार काय राहतो का? की आपल्यापैकी किती किती लोकांनी ठरवलं की गुरुदेवाचं नाव घ्यायचं 108 वेळा. ठरवलं, सगळ्यांना पटलं. पण ऍक्च्युअली ह्याच्यात किती येते आचरणात? खूप कमी. तसं आपण पण काय काय ठरवतो, खूप ठरवतो गोष्टी. आपलं मन आहे ना खूप अवघड आहे बाबा. यासाठी सत्संग पाहिजे. यावेळेस सद्गुरूची कृपा होईल ना, त्यावेळेस सगळं सगळं सहज होतं. माया बिया सगळं निघून जातं. ज्यावेळेला आपण कॅम्पला जातो किंवा कुठल्या शिबिराला जातो किंवा गुरुजी किंवा गुरुदेव असतात बरोबर, स्वामीजी, त्यावेळेला प्रवचन, त्यावेळेला कसं वाटतं, हा बरोबर हे सगळं खरंय बरं का, सगळं एव्हरीथिंग आहे, सगळं कुठे आहे. पण ज्या वेळेला चप्पल घालतो आणि बाहेर सगळं झालं, विषय संपला. तेव्हा पटतं. आता पण सळीगुमध्ये सगळं पटतं. पण सळीगुमध्ये अर्ध्या तासाच्या आत सगळं आपण संसारात लागतोच ना. तेच सांगतोय, माया इतकी अवघड आहे ना, फक्त तुम्ही ईश्वराचे चरण पकडलं आणि ईश्वराचं नामस्मरण ठेवलं तर तुम्ही त्याचे पार करू शकता. तुलसीरामात म्हटलंय की जो ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला माया खूप त्रास देते, आणि ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे ती बघतच नाही. कारण असं आहे की भक्ती ही स्त्री आहे आणि माया ही पण स्त्री आहे. आणि माया स्त्रीला स्त्रीचं आकर्षण एवढं नसतं, पण ज्ञान पुरुष आहे, पुरुषवाचक आहे, आणि त्यामुळे त्याला माया त्याला सहज आकर्षली जाते. त्यामुळे ईश्वराची जो भक्ती करतो त्याच्यात माया त्याच्या जवळ येत नाही. नामस्मरण भक्तीत सारखी चालू ठेवायला पाहिजे. आता इतके अवघड दिवस आहेत, ईश्वराच्या आधाराशिवाय काही आपल्याला खरं नाही. काय माहिती काय बघतो आपण इतकं आपण आपली श्रद्धा बळकट पाहिजे, त्यामुळे सगळं होऊ शकेल. आणि आपलं विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. जर मनाने ठरवलं काय नाही तर काय नाही, आणि मनाने ठरवलं काय तर काय सगळं होईल. आपले the thoughts which come in our mind determine our destiny, so as also our physical body. We had thought that I've got something, I'll fall sick, I fall sick. If you say that I will never fall sick, I'm healthy. Say it no 150 times. You start feeling healthy. आपण सारखं विचार करतो ना, आपण आपल्या जीवनाच्या शिल्पकार आहोत, आणि दुसऱ्याला काय ग्रहांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या आई वडिलांना दोष देऊन काय उपयोग नाही. परिस्थितीला मी खूप चांगला आहे, पण माझी बायको किंवा माझा नवरा असा असताना तुम्ही अजून चांगले नसते. आपण एक तरी करतो का, ज्या वेळेला आपल्याला अपेक्षा असते की आपल्याकडनं रिस्पॉन्स लोकांचा चांगला यावा, एक आउट ऑफ द वे बोलतो म्हणून विषयाला म्हणून सांगतो की आपण त्या वागतो का?
आपण आर्य म्हटलं की समोरचा कार्य म्हणणं, आपण आहो म्हटलं की तो म्हणतो का हो. यू गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट ना, इव्हन इन द फॅमिली मेंबर्स, नॉट आउटसाइड. इफ यू स्वीटली somebody is your children, या मंगळचा अभ्यास, होमवर्क, to speak politely, nicely, without hurting anybody on the Tuesday. कोणाला दुखायचं नाही, त्या शांतपणे बोलायचं. आरडाओरडा करायचा नाही बिलकुल मुलांना, मुलांना नाही, नवऱ्यावर नाही, बायकोवर नाही, कोणावर नाही. आणि आरडाओरडा करायचा प्रसंग आला तर गप्प बसायचं, निघून जायचं तिकडनं, मौन धरायचं. मग काय शांत. तुम्ही एक एक गोष्ट ठरवली की ते होते, हळूहळू ठरवायची. हा, आता परत आपल्याला मायाकडे, मायावर काय चर्चा करणार, जे नाहीच त्याच्यावर चर्चा काय करतो, हेच माया आहे. जे काही नाही आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो, हे कसं काय आहे. तुम्हाला समजलं ना, की जे नाहीये त्याच्यावर आपण चर्चा करतोय, आणि जे आहे त्याला आपण दुर्लक्ष करतोय. त्यामुळे ना भगवंत मिळतो ना माया समजते, आणि मध्ये त्रिशंकासारखं आपण लटकत असतो. वाच पुढे, काय सांगण्यासारखं नाही, तुम्हाला सगळं समजलंय. हम्म. हो, पण ना तुझं, या Okay. one person start, he completes it. Okay. When the intellect discovers in itself a capacity to pierce through the dreary veil of ignorance, it comes to live its own real nature of bliss infinite. Each fleeting joy in the sense world only sharpens its appetite for the infinite bliss, which is its real nature. To the extent that the clouds have moved and the sun has emerged, to that extent, he who is warming himself up at the fireside, moves away from that fireplace and walks into the openness to bask in the all enveloping warmth of the blazing sun. Similarly, to the extent that the illusion of ignorance melts away in an integrated intellect, to that extent its wanderings in the sensuous world are curtailed. The sense world is beautifully. Okay. Now continue. The sense world is beautifully indicated by two representative terms: what has been heard, Shrutam, and what is yet to be heard, Shrotavyam. We must include therein the seen and the unseen, the smelt and the unsmelt, the tasted and the not tasted, and the touched and the not yet touched. The intellect of such a purified karma yogin does not relive its memory of the sensuous joys that it had experienced in the past, and also it does not remember that it has to experience still more joys in the future through the sense organs in the world of sense objects. संपूर्ण टाक ना. If we take, If we take the word meaning of these terms literally, we get the usual interpretation of the commentators. When a seeker's mind is not tossed about by the seemingly different and open opposing conclusions of philosophers, when they do not upset him anymore, then he is established in inward purity. So that means what I'm understanding here now is that if there's a new dish that you want to try or there's a new perfume smell, that means you're still not there. Uh, you still have some experiences, sense experiences to cover, and only when you reach that state, whatever new dish is there or whatever new smell is come in the market, and I'm not really interested in experiencing it. This is that state. हो ना, असलं काहीतरी आनंद आहे, नसलं तरी काय आनंद आहे. देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला. काय फरक पडतो, काय मिळालं तरी आनंदच आहे. जो माणूस आनंद असतो त्याला काय मिळवायची कसली इच्छाच नसते. यू जस्ट थिंक वेन यू आर इटिंग टू द ब्रिंक ऑफ युअर फुली, जेवण जेवला, 4 पुरणपोळ्या, 5 गुलाबजाम, 8 जिलब्या, ताक, सगळं पिलं, आता पान खायला पण लागा नाहीये, आणि त्याने कोणी तर तुम्हाला आईस्क्रीम आणून दिली, तुम्ही खाल का?
हो खाऊ की, बरं आईस्क्रीम पण खाल्लं, मग परत जेवू का? नको बाबा, आता इथपर्यंत जेवलं, आता मला काही नाही जेवायचं बोलू शका आता प्लीज. की ज्या वेळेला तृप्ती होते जेवून, त्यावेळेला कुठली परत इच्छा होत नाही, पुढे होतंय तसंच आहे. वन्स यू बिकम सॅटिस्फाईड, कंटेंटेड, दॅट इज द बेस्ट वर्ड. आय एम कंटेंटेड व्हॉट आय, मला समाधान आहे, मला काही नको. अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा यू डोंट सीक एनिथिंग, तोपर्यंत आपली वखक चालूच आहे. हे पाहिजे मला, ते पाहिजे, मन काय रे, हे सगळं मनाचा खेळ रे, मनाचा खेळ आहे, काय नाही. आम्ही आपण म्हणजे तुम्हाला विचारलं होतं ना, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुरुदेव अँड महात्माज अँड अस? द ओनली डिफरन्स इज वी हॅव अ माइंड अँड दे डोंट हॅव अ माइंड. इन देअर ऐका, इन देअर व्हॉट इज कमांड. आपलं आपलं मन आपल्याच ह्याच्यात नाही आहे, आणि त्यांचं मन त्यांच्या ताब्यात आहे. आपलं आहे का मन ताब्यात आपल्या? काहीतरी एक बघायला गेलो आणि तिकडे एका साडीवर एक साडी फ्री, चला बघायला. एका ड्रेसवर 2 ड्रेस फ्री, बघा. आता फ्रीच्या नादात तुम्ही किती पैसे घालवता ते बघा ना जरा. आपलं फ्री म्हटलं की लगेच फुकट फुकट, सगळं फुकट पाहिजे. हो ना? त्याला कुठे आपण आपलं मन कुठे गुंतलेलं आणि कुठे काय सांगितलं, लोकेशना वित्तेशना पुत्रेशना, याच्यात तिथे माझं घोळ असतं. आणि आता माझं नवीन झालंय तब्येत असणार, तब्येत अशी ती असणार, तब्येतीचं बरं असतं ते काहीतरी नवीन नवीन देव काहीतरी करतो. प्रयोग आणि मला काय वाटतं, माझं देवाला मीच वेळेला प्रयोग करायला, ठीक आहे, हा करा आता प्रयोग, हा झाला तर हा करा, आता हा झाला दुसरं करा, काय ना काय चाललेलंच आहे आमचं. हा? त्यांनी दिले ते बघून गेलो, आपल्याला काय करायचं? आहे की नाही? गुरुदेव म्हणायचे ना की रवी म्हणे, he was taking on tablet in the morning, taking tablets, and someone saw him. And Guru, you're taking tablets so much, what will happen? He says, 10 seconds of taking these tablets, this tablet will take 10 seconds to go inside. But with that 10 seconds, for the next 24 hours, I will be at ease. तर ते आपण विचार करतो खूप की अरे हा आता हे औषध घेतलं, त्याचा साईड इफेक्ट काय आहे राजू, त्याचा त्याचा काउंटर इफेक्ट काय आहे, हे काय होणार आहे, सगळे राजू विचार करतो खूप. नाही सर, मी असं म्हणतोय की लहान मुलांना सांगतात ना की ते जर जास्त आजारी पडतात ना, तर दे बिकम मोर स्ट्रॉंग. द सेम इज विथ यू. हा हा. हा ना. बरोबर, जर तोंडात साखर घी शक्कर तरी मुंग, अच्छा रे देखेंगे. आता आम्ही लहानच झालो बाबा, मोठं होतं तर ना माणूस, जसं जसं माणूस मोठा होतो ना तसं तो लहान होतो खूप. खरंच सांगतोय की बाकी सगळं एकदा रमाकांतपणे होईल की सगळं झालेलं आहे, आता काय अजून काय करायचं, काय बघायचं अजून, काय बघायचं, आता काय राहिलंच नाही बघण्यासारखं. आता खरं जे ते बघायला पाहिजे त्याच्याऐवजी टीव्ही बघतो माणूस, है ना. आपल्याला टाइमपास काय ना काय लागतं. आता हे नवीन निघालं, आमच्या वेळेला काय नव्हतं रे. आता हे मोबाईल वगैरे फेसबुकचं रील बघ, युट्यूबचं रील बघ, युट्यूब मध्ये काय आलंय बघ, खाली उसमें पूरा समय उसमें ही जाता है. क्या है क्या नहीं, और माइंड माइंड लाइक्स इट ना, डिफरेंट डिफरेंट थिंग्स. That's what I'm telling you. Where the mind will sleep, you don't know. So best method I will tell you today now. Sit straight. Sit straight. Close your eyes. Just observe your breathing. Your breath is starting from your nostrils. That is a little bit cold. It goes inside right to the navel, abdomen, and again comes through the lungs, through your throat, through the nostrils outside. That which is going is cold, that air which is going. And that what is coming out is little bit warm. Just observe it. 2 minutes. I'll not speak now.
and breathe easy. Don't on your own breath, let the breath be on its own. Easy. Bas. See your mind, observe your mind now. How calm it has become, quiet it has become, serene it has become. And you are so much engrossed in it, you don't want to come outside also. But then this same state, if you observe it throughout the day, open the eyes. If this same state you observe throughout the day, है ना, फक्त श्वासाकडे बघा. श्वास तर चालू आहे आपला. जास्ती घ्यायचं नाही, लेट इट गो ऑन इज ओन. श्वास घ्यायचा नाही आपल्याला. आपलं हळू चालत तर चालू दे, फक्त बघ, लक्षात फोकस ऑन इट. किती मन शांत होतं. आणि ज्या वेळेला तुम्हाला राग येतो त्यावेळेला तुमचा श्वास बघा कसा असतो. राग येतो, चिडतो, वाईट वाटतं. that you are panting. Breath is going on. Raju, this is the secret of long life. Yes, sir. Because if you are being given, suppose 10 lakh breaths, 10,50,232 breaths. And if you while away all the breaths in because of your attitude and behavior, है ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सराने तुम्ही फार गांजून गेलाय, बराबर श्वास जात आहेत, मग त्याचं आयुष्य कमी असतं. आणि त्याचं ज्या माणसाचा जो प्राणायाम करतो म्हणजे आता मी सांगतो हे टेक्निक वापरतो, ब्रीदिंग जितकं सॅलो होईल आणि जितकं कमी होईल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. कासव एका तासात 7 वेळा हे घेतो, श्वास घेतो, 5 ते 7 वेळा. माणूस किती वेळा घेतो माहितीये तुम्हाला? 14 वेळा. तर ते 14 वेळाचं 10 वर आणलं आणि एका तासाला 4 म्हणजे 240 तुमचा हे वाढेल. श्वासावर सगळे जिथे इझिएस्ट मेथड, तिथे स्पिरिच्युअलिटी नाही, काय नाही. मन शांत करायचं ना, श्वासाकडे बघा, मन शांत होईल. You just observe this. This is a exercise to be done individually. Whenever I am upset, whenever I am my fulcrum has gone the other way around of my mental balance. आपलं मन कसं माहिती का, हे असतं ना कशाचं, सोनाराचं वजन, तसं इतकं झालं की ते इकडे जातं, इतकं इकडे झालं की तिकडे जातं. इतकं आता रद्दीवाल्याचा बॅलन्स कसा असतो ना, तसं व्हायला पाहिजे. किती रद्दी घाल, एकाच बाजूला असतं ते. किती काही करा, इतकं रद्दी घातला अरे वाढत काय डॉलर जेव्हा तितकं भरतं तेव्हा थोडंफार खाली जातं. आणि इथे सोनाराचं 1 ग्रॅम इकडे गेले की पटकन इकडे जातं. ते आपण इतकं वी गेट सो मच अपसेट बाय स्मॉल हॅपीनेस इन दिस वर्ल्ड. कोण काय बोललं की अपसेट झालं, कोणी काय केलं की अपसेट झालं, कोणी फसवलं की अपसेट, कोणी मला फसवतं कशाला. आणि नंतर देन यू स्टार्ट बिकमिंग काय त्याला म्हणतात, यू स्टार्ट seeking sympathy and that is very bad. मग किती we had done sadistic messages in I love you. Sadists are those people who like to hurt others and they enjoy in that, and messages are those who like to suffer. किती पिडलेले असतं, माझा नवरा मला काय बोलतो, माझं मुलं बघतो, तर मी काही म्हणत नाही, गप सगळं ऐकून घेते. आणि नंतर एक दिवस सगळं फडाफडा बाहेर पडतं, आत साचलेलं असतं. तर ते असं पण नको, तिथे बॅलन्स ऑफ माइंड खूप आवश्यकता आहे.
आणि बॅलन्स ऑफ माइंड ज्या वेळेला येईल तेव्हा हे हे सगळ्यात इझिएस्ट मेथड आहे. बाकी नामस्मरण, जप, ध्यान, अंडरस्टँडिंग, शास्त्राचं वाचन, श्रवण, मनन निधीचं ठीक आहे. पण तुम्हाला आता आजकालचं तुमचं एकदम क्विक यू वॉन्ट एव्हरीथिंग ऑन द क्लिक ऑफ द माऊस ना. टेक दिस नेम. बसायला जागा म्हणजे लोकलमध्ये तर नुसतं बसायचं आणि नुसतं श्वासाकडे लक्ष द्यायचं. बसमध्ये बसायला तसं फक्त बघा. फालतू पडू लोकांचं काय करते घेऊन भानगडी. त्यांनी कुठली साडी नेसली आणि ह्यांनी कुठला ड्रेस घातला आणि त्याचं काय आणि काय काय करायचंय. जितके कमीत कमी तुमचे रिक्वायरमेंट्स असतात तितके जास्तीत जास्त तुम्ही आनंदी जा. है ना. 4 शर्ट 4 पॅन्ट खूप झाले. 40 पॅन्ट 40 शर्ट घेऊन घालणार किती घालणार एका वेळेला. मग त्यात कन्फ्युजन कुठलं घालून कुठलं नको. हा ड्रेस घालू का त्याची साडी नेसू, हे घालू का ते घालू, त्यात एक तास जातो. कानातलं कुठलं घालून नाकातलं कुठलं घालू. सगळ्यातच आपलं सगळं हेच चाललंय आयुष्यात. वेळ त्याच्यात वाया घालवतो सगळं. आणि त्याच्यात आणि आपण म्हणतो आम्ही मायाच्या पलीकडे आम्ही ईश्वराची भक्ती करतो. ईश्वराची भक्ती कशी पाहिजे माहिती. एक मुलगी होती, तिला म्हणाले तो काय करते. मग स्वामी म्हणाले आय विल टेल यू एन एक्स्ट्रा प्रेयर, यू जस्ट डू दॅट प्रेयर अगेन द मॉर्निंग, यू विल गेट वॉट एव्हर यू वॉन्ट. आणि त्याने काय तर युअर्स टाइम टू टेल वन प्रेयर कुठलं तरी असं आय डोंट नो. स्वामीजी देयर इज नो नीड. I pray once in the day, and I know that my Lord, when He's my Lord, He will listen to that prayer. Why I listen is double with another prayer. इतकं श्रद्धा पाहिजे की मी एकदा ईश्वराची भक्ती केली तर पोचते. सारखं काय करायचं. आमचं असं झालंय 7:30 चालू आहे ना, मारुतीला जा, सेनेला जा, तिकडनं अशा प्रदक्षिणा मारा, तिकडनं ते स्तोत्र म्हणा, ते करा. काय सगळं आणि लोक ते सोशल. मागच्या वेळेला 7:30 तेव्हा सोशल मीडिया होतं, तेव्हा काहीच माहित नव्हतं. यावेळेला 7:30 चालू आहे, त्याच्यात सोशल मीडिया एवढं काय बॉम्बार्डिंग आहे. बरं आपण तेच बघतो आणि ते बघितलं परत ते येतं परत. वॉट एव्हर यू सीट कम्स बॅक. कर्म, लॉ ऑफ कर्म आहे ना रील म्हणजे. वॉट एव्हर यू सी दॅट ओनली यू गेट अगेन. असं आहे ते. आणि मग त्याच्यामध्ये गुंतून जातो. आता माझा 8 ऑगस्ट 2029 पर्यंत आहे. तोपर्यंत असं रडत बसणार का मी. विचार एव्हरी थिंक ना की व्हॉट इज माय स्टेटस टुडे. Maya. मायाच That's आहे. Maya. माया कसं मायाचा बाप आहे. दुसरं काय माया काय सारखं सारखं त्याच्यातच. And then that's why I'm getting this pain, and that's why this is troubling, and therefore the health issues. We start correlating with everything. Instead of आणि आपण सांगतो स्टडी ग्रुपमध्ये की ऍक्सेप्ट. The secret of success is acceptance. Accept and forget it. But then your mind becomes as, that's what I'm telling you, trying to, as you grow older, your mind becomes more and more like a child. लहान मुलासारखं होतं. काय आहे ते संतांनी बालवत व्हायला सांगितलं, बालिश व्हायला सांगितलं नाहीये. बालकासारखं असं की त्याच्या हातात खेळी दिली तो त्याची खेळतो. वडिलांनी चॉकलेट खेळणी ते टाकून वडिलांच्या चॉकलेटकडे जातो. खेळणी त्याच्यातच पडलेलं त्याला काय घेणार नाही. जो जिथे असतो तिथेच असतो. पण आपण कुठे असतो आपल्यालाच माहिती. घरात असताना बाजारात असतो, बाजारात असताना अजून कुठेतरी असतो. आणि मनात असंख्य विचार. मैंने स्वामी जी शिवा का मैं 108 माला जपता हूँ. उसके बाद विष्णु का 240 बार जपता हूँ. उसके बाद गायत्री करता हूँ. उसके बाद गणपति का अथर्वशीर्ष बोलता हूँ. उसके बाद दत्त की स्तुती बोलता हूँ. सगळं करतो म्हणजे देव कन्फ्युज होतो काय करू आणि काय नको. एक काहीतरी कर ना, एकाला पकड ना. एक बायको असतो की माणूस सुखी असतो का 4 बायका असतो की सुखी असतो. मला माहित नाही, मला एकच आहे. अश्विनी कुमार 4 म्हणतात, मला का माहित नाही. आवाज कमी आहे. तर ते एक असले तर आपल्याला सुखी असतं की नाही. 4 असते तुम्हाला एकच सगळी फरफडच कुठे घेऊन जाईल. तसंच ते एक देवाच्या एका ठिकाणी तुम्ही प्रार्थना केली ती पोचते देवाला. ऑल नेम्स आर हिज, ऑल फॉर्म्स आर हिज. कुठले त्याच्यावर माझं म्हणण्याचा अर्थ काय, माया तुम्हाला कुठे फसवते सांगता येत नाही. नाही हा नेला इथे मटका नाही लागली तिकडे लागेल, तिकडे नाही लागलं तिकडे. आपल्या देवाचे कन्सेप्टच विचित्र आहे.
आजकल कौन सा भगवान पावरफुल है? साई बाबा, गजानन महाराज या स्वामी समर्थ? काय चल रहा है यार? चालतं सगळ्यांचंच, आपलं मन चालत नाही, प्रॉब्लेम तिथे आहे. मग एक जातो शेगावला, एक जातो स्वामी समर्थला, दुसरा जातो शिर्डीला. बरं होतं कुठे तुमचं? ज्या वेळेला व्हायचं त्याच वेळेला होतं. मग जिथे होतं त्याला म्हणतं हा हा हे जागृत स्थान आहे. पण तुम्ही हे बघत नाही की तिघांच्याही पोतीत सगळ्यांनाच प्रचिती आलेली आहे. जे स्वामीचे भक्त आहेत त्यांना पण प्रचिती आली आहे, साईबाबांचे भक्त आहेत त्यांना पण प्रचिती आली आहे, गजानन महाराज त्यांना पण प्रचिती आली आहे. म्हणून साईबाबांच्या पोतीत म्हटले ना, आपला बाप तो आपला बाप. एकाला धरायचं आणि त्याच्या मागे लागायचं, सगळं मिळतंय. 40 बाप घेऊन काय करायचे आपल्याला? सगळ्यांचं नाव घेत बसायचं आणि आपलं मनाने कन्फ्युज. आपली उपासना, मी काय सांगतो परत सगळ्या, की आपलं मन जे इकडे तिकडे हिंडतंय ना, त्याला टाळावर राहण्याचा तर हा एकमेव उपाय आहे. जस्ट ऑब्झर्व ब्रीथिंग, बस. विल बिकम ऑटोमॅटिकली क्वाइट. ऑटोमॅटिक काही करायची आवश्यकता नाहीये. आता मी केली किती वेळ, हाऊ मेनी सेकंड्स वी डिड? 90 seconds at the max. How your mind was at that time? आता पण बघा, बोलताना नाही बोलताना आपण श्वासाकडे लक्ष की ऑटोमॅटिकली शांत होतं. मग मागच्या वेळेला सांगितलं होतं ना, जीभ काढा ना, जीभ काढून हे करा बरं, काही विचारच येत नाही. खूप टेक्निक आहे, पण आपण फॉलो काय करतोय? आणि म्हणून पुढच्या वेळेला येताना ग्रुपला हा पुढचा श्लोक वाचून या आणि त्याच्यावर विवरण करा. मला नाही काय कामाला लावू. सगळ्यांना भगवद्गीता चॅप्टर आहे अजून वेळ. 50 seconds स्टँजा, 50 सेकंड नाही, 53rd ना, 53rd कुठलं माहितीये का? आज सोपं आहे 53rd वन, काय प्रॉब्लेम नाही. यू आर रीड अँड कम. आता मला एक सांगा, आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू. जास्त हे नाही करत, राईट घेऊ की वेन एव्हर युअर माइंड इज नॉट अंडर युअर कंट्रोल, माइंड गेट्स काय विक्षिप्त होतं, इट गेट्स डिस्टर्ब्ड. Do you try to bring it under your control, or do you try to make it? How do you try to make it calm and quiet? Tell me. मला शास्त्रात काय सांगितलं नको. तुम्ही करता का आधी सांगा. मी जर करत असेल तर हात वर करा, जसं करता विषय संपला. When your mind is agitated, how do you make it calm and quiet? Do you make it first? If you sense, raise your hand. Tell. Yes, one by one. Safety brothers first, siblings. असं की होतं का? बोलायचं पाहिजे. हा, बोल ना विजू. हाँ सर, so I have this habit of overthinking, like छोटी सी चोट रहेगी, but वो ये क्या हुआ, all that. So I then first I tell my mind shut up, and then I start chanting something. But it becomes quiet. Yeah, shut up. I say very loudly to myself inside, very badly, loudly कि ऐसे मतलब वो एकदम छोटा वो है ना, वो डॉगी जैसे भाव 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 कर रहा है, फिर बाद में आपने उसको ऐसे डंडा दिखाया तो की करके एकदम छान बच्चा छान बन खूप जाता है. वगैरे. हा, हाँ, वैसा मैं सोचती हूँ कि अ, मेरा माइंड एकदम चुप बैठ जाएगा, मैं अच्छा जोर से है. शट अप. देख कितना अच्छा है. Anybody else? Raju. Archana sir, I distracted with something else. Okay, that is also good. हाँ राजू, क्या So कर रहा because of the study group, because of Gurudev's teachings, we at least have come to know that whenever we get angry, this is not right. So immediately that this comes under मतलब हमारे intellect में immediately आता है you're going on the wrong path. So you settle down there, and then you come to know okay, this is not the right way. खुद को शांत करो या come out of the situation from there, go and drink a water, whatever measure. But the knowing itself that you have got angry makes you come down. उसमें क्या है, मतलब एक एक त्याच्यात खूप धोका आहे.
आपण म्हणतो ना आपलं मन कंट्रोल मध्ये नाही किंवा असं होतं तसं होतं. एक लक्षात घ्या, डोंट लेट गिल्ट फिलिंग कम इन युअर माइंड. आपल्याला म्हणजे भावना येऊ नको, येऊ देऊ नका मला की अरे क्या यार, काम क्रोध मोह लोभ मद सब आ रहे. ठीक आहे ना, यू हॅव टेकन द बॉडी, यू हॅव गॉट युअर ओन वासनास, दिस इज लॉर्ड्स बॉडी विच इज गिवन. दिस आर द काम क्रोध मोह मद मत्सर हे सगळे देवाचे दिलेले आहेत. आले ते येऊ दे, आले जसे आले ते आले तसे जातील. इफ यू स्टार्ट फिलिंग गिल्टी नो दॅट विल हॅव ऍडव्हर्स इफेक्ट. काय राव मी सारखंच रागवतो, काय राव मी सारखंच रागवतो, काय राव मी सारखं चिडते. Let it come and go. Don't pay attention to it. Don't give it importance. है ना? जसं एक पक्षी Sir, at my place, it is like old people, उत्कर्ष है, कुछ करना नहीं चाहेंगे. तो मैंने अभी I have given up a formula. ठीक है, you are right. And मैंने अपने YouTube पे playlist बना रखा है. Chanting, ऐसा कुछ का. कुलदीप भाई का श्री राम दे राम ऐसा कुछ. मैं वो चालू कर देती हूँ, उसके साथ बोलने लग जाती हूँ. तो people know I'm chanting, they don't disturb me. मैं ऐसा कर देती हूँ. This is how I distract myself. तो ये अच्छा है ना. Good. No, that is people disturbing you. But when your mind disturbs, what to do? No, sir. People, it is always an external stimuli also. That's the main reason. You know something is wrong, but still somebody wants to do it. Circumstances around do it. Then you distracted. In school also, then if some child is doing no, I distract to some other child. अच्छा, इसका creativity अच्छा है. ये देखो, ऐसा कुछ distract. There I cannot put chantings. No, school में I cannot use Yeah. my mobile. So there I distracted with something else. Some other creativity. Somebody is cracking a joke. Somebody else I'll talk to. I'll distract that way. So, and I also wanted to share one thing. ये जो आपने breaths का बोला था ना, that we have limited number of breaths, so we should be using it to. So I teach science also, no? So science में breathing, respiration ये था, so we had to conduct an activity. I did pranayam. तो यही चीज मैंने बोला था स्कूल में. तो एक बच्चा उठ के बोलता है, तो मैम we should not climb up steps also. Climbing steps में हम कांपते हैं ना, my breath increases. So then I was thinking of what answer I should give this child. But then I said, see, getting angry gives you negative energy. Constructive thing is climbing up steps. So you will sit at the ground floor only or what? So it is not that way. What gives you negative energy destroys it more. ऐसा बोल के इसको चुप कराना पड़ा मेरे को. But it's a genuine question, ना? Genuine question है. Good. What people children will think that आपने super ये intellectual है वो. बराबर है. मेरे को भी I am also confused now. Yeah, and they are saying that if I have limited amount of breaths, then why should I climb up steps and increase my breathing rate? मैं भागना नहीं चाहिए, चढ़ना नहीं चाहिए. I should be there only where I am. क्यों करूँ मैं वैसा? So then I have to give this. Anger gives you negative energy. So breathing rate destroys you. Heavy breathing destroys you there. Exercise gives you positive energy. Your build becomes good. Your health becomes good. ऐसे बोल, but at that spontaneous time, sir, बच्चों के सामने बिना आंसर के भी नहीं रह सकते ना. I have to give something, so I have to tell that. Yeah. नहीं, and next you can say that when you do your exercises, your body becomes healthy automatically. That 1 hour of your heavy breathing will give you 23 hours of normal breathing. है ना? ऐसे भी ठीक Today है that क्या? Gurudev's example you gave me, no, 10 seconds of medicine keeps me active for next 24 hours. वैसा ही वाला मेरे को सोचना पड़ेगा next time. वैभवी. सर मी म्हणजे आता मोस्टली मुलीबरोबरच होतं माझं. तर मी रूम मधनं बाहेर पडते आणि मग देवाचं नामस्मरण करते. ते म्हणजे ते अगदी खूप मी घट्ट धरलंय. म्हणजे ह्या स्टडी ग्रुपचा सगळ्यात मोठा गिफ्ट म्हणेन किंवा काय, मला म्हणजे गिफ्ट छोटा शब्द होईल, पण नामस्मरण हे मी असं पक्क धरलंय त्याला. काही झालं म्हणजे नॉट जस्ट फॉर गेटिंग अँग्री, गेटिंग वरिड किंवा खूप जास्त एक्साइटेड जरी झाली तरी मी नामस्मरण करते. म्हणजे स्वतःला नॉर्मल आणण्यासाठी मी नामस्मरण करते. मस्त. खूप छान. चालू ठेवते, काय नाही, बस झालं. बाकी काय करायची आवश्यकता नाही. पापड पसार एकदम छान आहे. बरं, आणि एक कसा नियम आहे माहितीये का, जे घडायचं असतं ना ते घडतं आणि जे घडायचं नसतं ते घडत नाही. मग आपण कशाला किती तडफड जीवाची आणि मनाची करायची, किती ते ऍजिटेशन आणि किती काय है ना. अश्विनी कुमार, मी काय म्हणतो, माझा आवाज येत आहे का? आवाज येतो, सगळं येते. हा,
मी काय म्हणतो, राग आला तर मग शांत बसून विचार करायचा की मी रागवली ते खरंच गरज होती का. मग अवेअरनेस जेव्हा तुमची डेव्हलप होणार, ऑटोमॅटिकली स्लोली नेक्स्ट टाइम यू विल नॉट फायर एनीबॉडी. तुम्ही शांत राहणार, मी विचार करून फायर करू, असं असतं. रागात बरोबर आहे. anxiety मध्ये करून टाकतो आपण, नंतर नाही नाही, पण विचार करतो. आमचा आता टॉपिक काय काय चाललंय तुमचं? माझी मराठी आहे जरा. चाललाय की आपल्या मनात खूप विचार आले की त्याला शांत कसं करायचं. शांत करायचं तर मग आपलं डायव्हर्शन करा ना, आवाज येणार. डायव्हर्शन करा ना आपलं. दुसरा हा, हा. विचारला का तुम्ही डरून अर्चना बसले? सांगितलं तेच. काय हा, एक्झॅक्टली. अर्चना जे आता तेच सांगितलं की डिस्ट्रॅक्ट असेल फ्रॉम दॅट सोल्युशन अँड थिंक ऑफ डायव्हर्ट करा. त्यांनी समथिंग बरोबर एल्स. केलं, घरातून बाहेर पडते. राईट सांगितलं त्यांनी. ते डायव्हर्शन होऊन जाते ना. समोर असेल की मग अजून गरम होतं, बॉईल होतं मग. निष्काला गुड. चला ठीक आहे. निष्काला बोलो. If when it's agitated, I mean at work, when you have too many things, like I just try to force a smile on my face, which kind of then it lets me start thinking clearly, or then you start giving less importance to that agitation. So like काफी कुछ होता है ना अभी घर में भी, तो I remind myself to give a smile on my face. Like when you start smiling, then the positive hormones come and then you calm down a little bit. Yes. Like I try to keep a constant smile on my face as well. Very good. This is एक very गिलास And that पानी helps पी a लीजिए little. जब भी गुस्सा आए तो। क्या जब करो? भी गुस्सा आए, एक गिलास पानी पी लीजिएगा, हाँ, शांत हो वो जाओगे बेस्ट. आप। आप कोशिश करिए, देखिए बहुत अच्छा है। रवि. Right now, it is only it is only guilt that comes up. But I'll learn I'm from saying others. that's something I told you. That is a very dangerous situation. Never let guilt come upon you. तुमचं डिप्रेशन, निगेशन, निगेटिव्हिटी खूप वाढते रे. काय करायचं जे जे नॅचरल आहेत. साईबाबांच्या समोर एक सुंदर बाई आली होती आणि त्यांनी बुरखा उघडला आणि ते नाना समोर बसले होते. त्याने हाऊस बघितलं आणि त्याला लाज वाटली. ते परत खाली मान घेतली. मी जातो म्हणे बाहेर. बाबांनी त्यांना बसवलं. ते बाई दर्शन घेऊन गेली. सुंदर होते, त्यांनी बुरखा घातले मुसलमानाची. तेव्हा नाना म्हणे तुला काय झालं. त्यामुळे ते मला सारखं इतकी सुंदर होती की तिच्याकडे बघतच राहावंसं वाटलं. म्हणजे दृष्टीचं काम करतंय. जे सौंदर्य, ज्या ईश्वराने इतकं सौंदर्य केले ते बघण्यासाठीच केले. बरोबर. बघितलं आणि सोडून टाकलं. आत कशाला घेतोय, आत मनात कशाला घेतोय. त्याच्यात काय वाईट काय केलं तू. डोळ्याने सुंदर गोष्टी बघायची नाही तर काय बघायचं. तर तसंच नाही की काम, क्रोध, लोभ, मोह, मद येत असतात, येतात आणि जातात. ऑल इसेन्शियल ना. संसार चालायला सगळंच पाहिजे. काम पाहिजे, क्रोध By पाहिजे. God's grace, God gave us a lot of bhajans. पण ऐकू येत नाही अर्चना. Loudly. Huh? Hello? ऐकू येत नाही. हा, बोल बोल. Sir, I said we've learned so many bhajans in Bal Vihar. So at that time, whatever bhajan comes to my mind, I sing loudly. हा. I sing loudly. So automatically हो ना. my diverted. बोल। सुख और दुख का मधुर मिलन होना बहुत जरूरी है, तभी हम्म. आपको मजा आएगा जिंदगी का। वो सुख तो ही आता सुख येत आहे. ढूंढते रहेंगे तो कैसे चलेगा। नाही वो तर सुख येत आहे आणि दुःख येत आहे. दोन्ही येतात. हाँ? क्या बोले। सकाळ झाली की रात्र होते, रात्र झाली की परत सकाळ होते. हाँ, तो दोन्ही येतच चलते असते रहना है। सारे. हो तर त्यातला ऍक्सेप्टन्स महत्वाचं आहे. आणि हाँ, आपण कुठे आपल्याला ठेवतो ना हे महत्वाचं आहे. वेअर वी कीप अवरसेल्फ. राइट, खरं आहे ते। And so like you said, बोल. it's not necessary to suppress. For example, if we get angry on our kids, if we don't get angry and we allow them to do everything and we don't even show that anger, how will they know that this is wrong and this is not something acceptable? Yes. So we have to express and never feel Yeah, guilty. yeah. Gurudev said, I have kept anger in my pocket. I use it Okay. whenever I want. That's what. विजय That's the जी, thing. अहंकार आपका होना चाहिए, आपका रोब रहना चाहिए बच्चों पर। आंख दिखाई कि बच्चे ने शांत बैठ जाना चाहिए। आप उसको मारेंगे तो वो बोलेगा कि चलो मार खा लूंगा, चलो खत्म हो जाएगा मामला। आपकी आंखों का रोब रहना चाहिए बच्चों पर। एक आवाज किया कि बस गप बस म्हणजे गप बस असं। आता रे काय झालं माहिती का, सगळी मुलं मोठी झाले तो 15 वर्ष झाले ते काय रोग काय नाहीत. आपल्यावर आपको आपल्यावर एज हो चल जाता है.
अब हाँ, तो पर्टिकुलरली बात और दिखाना चल जाता है, देन नहीं हो नहीं नहीं पाता। नाउ 18 साल होने वाले बच्चों को, बट नाउ मैं व्हाट मेक्स देम what is it that will pinch them or prick राईट. नाही आता ते डोळे दाखवतात आपल्याला, आपण गप्प बसतो. काय मोठा ते गप्प बसायचं गाजर. काय करत आता काय आई वडील मॅक्झिमम म्हणतात ना, मुलांबरोबरच असतं ते, आपल्या तेच पिढीचा ना ना ते मृदू मृदू शांत. नाही नाही, आपल्या पिढीचा ना नाही मृदुंग झाला, मृदुंग. लहान असताना आई बापाने ठोकलं, मोठ्या आलेली मुलं हो, ठोकतात, दोन्ही पण त- तसंच आहे तेच म्हणते ना. आता कॉन्फ्लिक्ट आपण मुलांबरोबर जास्त, मुलीबरोबर तर जास्तच आहे माझं तर. कारण की सगळे त्यांचे आयडियाज आणतात ना, आणि आपण वी हॅव अ सेट आयडियाज ऑफ द वे वी हॅव ब्रॉट अप इन आवर लाईफ. बट ते कॉन्फ्लिक्ट तेव्हा होतं की दे हॅव देअर ओन आयडियाज दे ब्रिंग, आणि ते दोघांचं कॉन्फ्लिक्ट होतं की तू असं नाही करायचं, ते असं नाही करायचं, आणि like we want them to do a certain way, they want to do another way. पण खूपच that's the regular but then when you said, right, how do you express, so when you're agitated, मी रिॲक्ट करते, पण एक आहे की आता like I calm down right away, like afterwards. पण I have to not even react, तेच ते त्याच्यावर काम करायचंय अजून. सेम पिंच. माझं पण तसंच आहे, मुलीवर ओळखते, नंतर काम डाऊन होते, पण तेच जे निष्कला अक्का म्हणाला ना, एक्झॅक्टली सेम होतं तसं. म्हणजे माझे आपले काही विचार आहे. आता माझी मुलगी, तिला रात्री जागूनच अभ्यास करायचा आहे. मग रात्री जागते, मग ते तिच्या तब्येतीवर परिणाम होतोय त्याचा, तर मला त्याची काळजी आहे. म्हणजे तिला असं वाटतं की अरे मी आता अभ्यास करते, तर तू तरी मला रागवून राहिलीये. म्हटलं असं नाही, अभ्यास करणं महत्वाचं आहे, पण तब्येत जास्त महत्वाची ना. बरोबर झोप नाही झाली की मग सगळंच किती मोठी आहे बिघडतं. ती? किती ती मोठी आहे? 17 वर्षाची. काय ती करते? 12th मध्ये गेली सर. हो, मग बरोबर आहे. आता करिअरचं वर्ष तर अभ्यास करायलाच पाहिजे. यांचं सगळं असं होतं जातं. आपण म्हणतो काहीतरी, ते आपलं आयुष्य बघितलं ना मागे येऊन, आपण काही केलेलं नसतं, आपोआप सगळं घडलेलं असतं. आपल्याला वाटतं आपण करतो, काही करत नाही, आणि मग आपल्याला वाटतं आपण मनाने इतका विचार करतो ना. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मनाने एवढा विचार केला मुलांबद्दल, काय झालं का? काय ते झालं का सांगा. त्यांना पाहिजे जे तर व्हायचं ईश्वराने जो तेच मार्ग, होतं. ईश्वराने जो मार्ग ठरवला तोच झाला. मला आयुष्यात वकील व्हायचं नव्हतं, शिक्षकाला व्हायचं होतं, पण वकील नव्हतं व्हायचं. देवाने ठरवलं वकीलच करायचं, करा वकील. दुसरं एक होतं, जेव्हा चिन्ह मिशन आलं होतं ना, की बाकी कुठली मुलीशी लग्न करेन, चिन्ह मिशनच्या मुलीशी लग्न करणार नाही. पण झालं ना. क्या तुम्ही व्हॉट यू से ना, कुछ नहीं होता है, भगवान की इच्छा अलग है. त्याला काय बोलतच नाही, काय त्याला प्रारब्ध जो होता है वो भोगना ही पड़ता है. स्वतःचा अनुभव नको क्या सांगू. कहते हैं? ते स्वतःचा अनुभव गुस्सा आया तो? सांगते. चैताली क्या करते, बोलो मेरे को, क्या मालूम, बोलो, पूछो उसको. नहीं, मुझे तो आजकल बहुत गुस्सा आता है. मेरा हार्मोनल चेंजेस चल रहा है, तो कंट्रोल ही नहीं है बिल्कुल. तो पता चलता है, म्हणजे मला समजतं की मी रागवली आहे, पण ते स्फोट झाल्याशिवाय थांबत नाही. आता समजलं माझी अशी काय अवस्था झाली. एक एक स्फोट किती स्फोट रे. इकडचा स्फोट झाले की तिथे जातो, तिकडचा स्फोट तिकडे जातो, कुठेतरी स्फोट कुठेतरी लागतोय. कधी जुलाब होतात, कधी उलटी होते. ते रॉकेट्स सगळे एकदाच पेटवलं तर सगळीकडे जात ना तसं. आणि गंमत कशी, मुलगा वर्क फ्रॉम होम है, तो 10-12 घंटा हो वो लैपटॉप के सामने बैठा, मीटिंग चल रहा है, बात करने का नहीं, तो पूरा बम्बार्डमेंट, सब एम्युनिशन इधर ही फुल डायवर्टेड. ऐसा है, एंजॉय करने का है ना. अभी क्या है, अभी कुछ नहीं है, चलता रहता. नाही, समजतं आपण और क्या रागवतो, त्यावेळेला रागवतोय ते पण चुकीचं हे पण समजतं. पण काय ना की बहुतेक ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे कंट्रोलच राहत नाही. ठीक आहे, पण म्हणजे ही तात्पुरती फेज आहे, ती निघून जाईल. नंतर जग चालू करतो. एरवी असं नव्हतं, पूर्वी, आता जरा थोडं जास्त होतं, एवढंच. या अग्री, ये बहुत सब जगह स्टार्ट हो रहा है वैसे. आणि कारण असताना इथे कशाला ठेवलं,
अब मैं क्या हाँ, करूँ वो है कि तुझसे मतलब रीज़न कुछ नहीं रहता लेकिन छोटा-सा उसके लिए भी मतलब ये हो जाता है. काहीतरी छोटंसं रमाकांत कारण तुझं काय करतो? रमाकांत राहिलाय फक्त आता. काय नाही कुठेतरी बाजूला जाऊन शांत बसतो. तो ऑलरेडी शांतच माणूस आहे, अजून कुठे शांत होतो रे. रे से शांत आदमी देखा नहीं किधर. एकदम शांतपणे सगळं झालं. सपोज कोणावर रागवलं तर थोड्या वेळानंतर त्यांना जाऊन सांगतो हे तुम्ही सांगितलेलं बरं नाही बट पुढच्या त्याचं कारण काय आहे ते समजावून सांगायचा प्रयत्न करतो बस. बरोबर. है ना? सगळे झाले ना आता कव्हर झाले सगळे? कोण राहिले का? मीच राहिलोय. मला सर मी सांगा ड्रॉप तुम्ही. करू का? मला मुलाला घ्यायला जायचंय क्लासमध्ये. हो जा 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 जा. हरिओम. 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 माझं काय करतो मी? काय करत नाही मी. मी कोणातरी फोन लावतो, काहीतरी करतो आणि काहीतरी डिस्ट्रॅक्ट म्हणजे हे सांगतं ना कोणी अर्चनाने डायव्हर्ट माय माइंड समवेअर एल्स अँड डिस्ट्रॅक्टेड कीप क्वाइट. बस तर काय करतं जप करायचं, मार जाऊन उभं राहायचं, कुठेतरी जायचं, काहीतरी करायचं. ते इफ लेट दॅट थॉट हे बघ विचार वाईट नसतात आयुष्यात कधी. लक्षात घ्या. Thoughts are not good or not they are bad. But when you get entangled in these thoughts, the thoughts becomes good or bad. आता त्या नानासाहेबांच्या मनात विचार आहे ती बाई सुंदर आहे. हा वाईट नाही विचार, बाई सुंदरच आहे, त्यात काय चुकीचं व्हायचंय. पण ज्यावेळेला माझ्या मनात ती बाई मला पाहिजे किंवा माझी बायको तिच्यासाठी सुंदर असते तर मग ते त्याचं गुडगुड सुरू होतं. When the girl is going on the road on the main street, there is no problem. But when that girl sees a guy going on the mobile hero type, I wish I could sit behind him. आणि मग आपण असं मजा करू आणि तसं करू. मग ते मनाचे ते खेळ सुरू होतात ना बेस्ड ऑन दॅट वन थॉट दॅट डिस्ट्रॉयज एव्हरीबडी. त्यामुळे ते विचारायला दोष देऊ नका, विचार येतील पण आपणच आपलं श्रवण मनन निधीचं असणं त्याच्याने आपण विचार आपले ऑटोमॅटिकली शांत होतात. काय नाही काय ते देवाचं म्हणत बसायचं ऑटोमॅटिकली शांत. तुम्ही विचार केला ना आता एक साधं उदाहरण आहे. एक तुम्ही चॅन्टिंग तुम्हाला घेतलं नाही क्लास ठीक आहे, एकत्र एक स्तोत्र घेतलं आणि तुम्ही म्हटलं ना की ऑटोमॅटिकली ते स्तोत्र संपायच्यात मन शांत झालेलं असतं. ते नाही ते मुदा करत म्हण, अजम निरुकल्प म्हण, काही म्हण. That has got tremendous power. Okay. Next week we all read and come. 53rd. माया झालेली आहे आता तुमचे बघा काय आहे. Can I say something? Say na. No, actually, this 50-second they were written. Now, what has been heard and what is yet to be heard, that itself means past and future. Na? Yes. Yes. They have put it in a different way, bas. Different way. कोण प्लीज घेते? रमाकांत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्ति शान्ति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May Thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is a devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat Hari.